आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण बघतोय की विटा मायनी रस्त्यावर हे महामार्गाचं काम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ओमश्री हॉस्पिटलच्या समोर आता इथं आपण ब्रिजचं काम चालू आहे, तिथं आपण उभा आहे. तर महत्त्वाचा विषय हा होता की मायनी रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे गाडे हे निघणार का आणि कधी निघणार, हे कुतूहल विटेकरांच्या मनामध्ये आणि नागरिकांच्या मनामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळालं. परंतु आज प्रत्यक्षात आपण परिस्थिती बघतोय की विटा मायनी रोडवर एकही गाडा तिथं त्या जागेवर आत्ता लागलेला दिसत नाही आहे. ते सर्व तिथून निघालेले आहेत किंवा त्यांना ते काढायला सांगितलेले आहेत नगरपालिकेनं. आणि नगरपालिकेच्या माध्यमातून अगोदरच सूचना दिली होती की हे रस्त्याचं काम करत असताना जे काही रस्त्यात अतिक्रमण असेल ते त्यांना काढावं लागणार आहे. आणि तीच वस्तुस्थिती आपल्याला खरी ठरताना दिसत आहे. मायनी रोडवरील जे काही खाद्यपदार्थांचे गाडे होते ते इथं ओमश्री हॉस्पिटलच्या पुढं ब्रिजच्या विरुद्ध बाजूला हे जे आपण बांधकाम बघतोय, हे सपाटीकरण चाललेलं मैदान बघतोय, या मैदानावरती इथं आता आलेले दिसत आहेत. त्यामुळं हे जे मैदान सपाटीकरणाचं काम सुरू आहे, या ठिकाणी या खाद्यपदार्थांच्या गाड्यांचं पुनर्वसन म्हणजे केलं जाणार आहे. आणि आता इथून पुढं विट्याचं जे खाऊ गल्ली म्हणत होतो आपण, मायनी रोडला होणारी प्रचंड गर्दी आता तिथं होणार नाही. विटा मायनी रोड हा वाहतुकीसाठी एकदम खुला असणार आहे. आणि या मोठ्या मैदानावर आता इथं पार्किंगची सोय म्हणजे भरपूर मोठी जागा इथं पार्किंगसाठी उपलब्ध आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय की जवळजवळ तिथले सगळे गाडे या ठिकाणी आणून लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळं विटेकरांची खाऊ गल्ली म्हणून जी आहे ती ओमश्री हॉस्पिटलच्या पुढच्या बाजूला असलेल्या या मैदानावरती आपल्याला लवकरच सुरू होताना दिसत आहे. आणि विटेकर नागरिकांना ज्या गाड्यावर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी इथं मोठी पार्किंगची जागा उपलब्ध आहे. आणि ब्रिजचं काम झाल्यानंतर सहजरित्या या बाजूला येऊन ते या मैदानावर असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांचा आस्वाद घेऊ शकणार आहेत. आमदार सुहासभाई बाबर यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की विटा मायनी रस्त्यावरचे जे काही खाद्यपदार्थांचे गाडे आहेत त्यांना योग्य ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल. परंतु रस्त्याचं काम जसं त्या म्हणजे गाडे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणापर्यंत होत आलं तसे खाद्यपदार्थांचे गाडे ज्यांचे जे चालक मालक आहेत त्यांची धाकधूक वाढलेली दिसली. आता विषय एक दुसरा प्रश्न असा उद्भवतो की त्या ठिकाणी अनेक जणांचे खाद्यपदार्थांचे गाडे होते, परंतु ते स्वतः ते गाडे चालवत नव्हते, ते गाडे भाड्यानं दिलेले होते. तो विषय आता आमदार सुहास बाबर किंवा नगरपालिका कशा पद्धतीनं हाताळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जवळजवळ इथं 30 ते 35 गाड्या आहेत आणि अनेकांचा संसार यावरती चालत असतो आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र या नवीन ठिकाणी जे काही गाडे मालक आहेत ते स्वतः व्यवसाय करणारा गाडे मालक असणार आहेत का भाड्यानं देऊन दुसऱ्यांकडून दुप्पट तिप्पट भाडे वसूल करणारे ची पद्धत इथंही सुरू राहणार, हे खरं तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण बाहेरून आलेले चायनीजवाले असतील किंवा अनेक पावभाजी, भेळी जे आहेत, आईस्क्रीम आहे, असे बरेच खाद्यपदार्थांचे गाडे इथं प्रचंड गर्दी होत असते. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे मायनी रोड होती अशी परिस्थिती होती की अनेक जण ज्याचा गाडा आहे तो नगरपालिकेनं त्याच्याकडून भाड्यानं घेतलेला होता आणि चालवायला दुसऱ्यांना दिला जात होता. तशी परिस्थिती इथं होणार का हे खरं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु एक मात्र नक्की की मायनी रोडवरील या विस्तीर्ण जागेवरती या खाद्यपदार्थांच्या गाड्यांचं पुनर्वसन झाल्यानं किंवा इथं हे गाडे सुरू होणार असल्यानं आपण आता मात्र इथं जे
चांगली पार्किंगची सोय असल्यामुळं विटेकरांना याचा आस्वाद घेता येणार आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.